भाजप आणि एकनाथ शिंदे मध्ये मागच्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय। यासाठी अनेक कारण ठरलेली आहेत। सुरुवातीला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाकारणं, त्यानंतर गृहमंत्रीपद सुद्धा नाकारणं आणि हे सगळं झाल्यानंतर मंत्रिपदावरून वाद झाले। पुढे हा वाद पालकमंत्री पदापर्यंत सुद्धा गेलेला आहे। पालकमंत्री पदावरून तर अजून सुद्धा शिंदेचे नेते अडलेले आहेत, पण तरी सुद्धा एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या गटाचं भाजपनं ऐकून घेतलं नाही। याउलट शिंदेचेच काही निर्णय भाजपनं बदललेले आहेत। त्यामुळे शिंदे गट आणि शिंदेचे काही नेते नाराज असल्याचा आधीपासूनच चर्चा आहे। यामध्येच आता एक मोठी भर पडलेली आहे। आगामी काळामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। या निवडणुकीसाठी आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत असं सांगितलं जातं, पण भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने आता वाद झालेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की स्वबळाचा निर्णय स्थानिक पातळीवरती घेतला जाईल। म्हणजे एक प्रकारे त्यांनी इशाराच दिलेला आहे की भाजप स्वबळावरती लढू शकतं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाचे नेते सुद्धा आक्रमक झाले आहेत। शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबतीत प्रतिक्रिया दिली। संजय शिरसाट म्हणाले, जर भाजपला वाटत असेल की स्वबळावरती लढून कार्यकर्त्यांना मजबूत करायचं तर त्यांनी निश्चित लढावं। शिवसेना सुद्धा स्वबळावरती लढण्याची तयारी करते, त्यामुळे या निवडणुका आम्ही सुद्धा स्वबळावरती लढू शकतो असं म्हणत एक प्रकारे भाजपलाच त्यांनी इशारा दिलेला आहे। कालच एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये एक इशारा दिला। एकनाथ शिंदे म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका, मला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं आपण सगळे बघतात। म्हणजे एक प्रकारे त्यांनी भाजपलाच इशारा दिल्याचं बोललं जात आहे। अशा प्रकारे भाजप आणि शिंदे गटामध्ये संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसते। तर मंडळी, या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।